हिवाळ्याचे दिवस होते. काका रात्री गहूला पाणी देण्यासाठी शेतात जायचे आणि काकू घरी एकटीच असायची. काकूला एकटीला भीती वाटते म्हणून ती आईला सांगून मला तिच्याजवळ घेऊन यायची. काकूने मला लहान समजून घेऊन जायची. पण एके रात्री, नमस्कार मित्रांनो, माझे नाव विश्वास आहे आणि मी गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहतो. मी दिसायला गोरा गोमटा 20 वर्षाचा मुलगा आहे आणि सध्या मी कॉलेज करत आहेत. आता माझ्या काकूबद्दल सांगायचे तर त्याचे नाव रेखा आहे आणि त्या 45 वर्षाच्या महिला आहेत, ज्यांना 3 मुले आहेत. आम्ही सर्वजण एकाच कुटुंबामध्ये एकत्र राहतो. काकूची फिगर फारसं खास नाही, पण त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत शानदार आहे. मी प्रत्येक वेळी त्यांचे व्यक्तिमत्व पाहून भारावून जातो. तर आता थेट गोष्टीकडे वळूया. ही गोष्ट 2023मधील हिवाळ्याच्या दिवसातील आहे. आमच्या गावात शेत आहे, ज्यामध्ये हिवाळ्याच्या हंगामात आम्ही गहू पेरला होता. तर त्या दिवसात काका रात्री शेताच्या देखभालीसाठी जेवण करून निघून जायचे आणि तिथेच झोपायचे. काकूच्या 3 मुलांपैकी 2 मुलांची लग्ने झाली होती आणि ते दोघे नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहायचे आणि एक मुलगी देखील बाहेर पोलीस म्हणून नोकरी करते. मी कॉलेज करत असल्यामुळे हिवाळ्याच्या सुट्ट्यासाठी घरी आलो होतो. मी घरातील लहान मुलगा असल्यामुळे सगळे माझ्यावर खूप लाड प्रेम करायचे. तर झाले असे की काका शेतात गेल्यामुळे रेखा काकूला एकटे झोपावे लागायचे आणि त्यांना एकटेपणाची भीती वाटायची, ज्यामुळे त्यांना रात्री झोपही येत नव्हती. ही गोष्ट माझ्या आईलाही माहीत होती. त्यामुळे आईने मला तिच्या खोलीत झोपायला सांगितले आणि मी आईच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत झोपायला गेलो. तिच्यासोबत झोपण्याच्या कल्पनेनेच मला काकूसोबतच्या एका सुंदर अनुभवाचे स्वप्न साकार होताना दिसू लागले. मीही झोपायला गेलो. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा पाहिले तर काकू तिथे नव्हत्या. मी विचार करू लागलो की काकू कुठे असतील. मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आमच्या घरात सर्व खोल्यांसोबत बाथरूमही बांधलेले आहेत. तर काकू बाथरूममध्ये आंघोळीला गेल्या होत्या. मी खोलीत आलो आहे याबद्दल त्यांना माहीत नव्हतं. मी खोलीत पाहिले की काकू आपले कपडे आणि अंतवस्त्रे छोटे कवर बेडवरच ठेवून आंघोळीला गेल्या होत्या. सोबतच त्या टॉवेल नेण्यासही विसरल्या होत्या. जशी त्यांची आंघोळ संपली त्या तशाच आपल्या खोलीत आल्या आणि मला पाहून दचकल्या आणि लगेच पुन्हा बाथरूममध्ये निघून गेल्या. काय सांगू मित्रांनो, मी आज पहिल्यांदाच तिला असे पाहिले होते. काकूंना पाहूनच माझी आतील भावना जागृत झाल्या. त्यांचे मोठे व्यक्तिमत्व माझ्या नजरेसमोर येत होते. काकूने बाथरूममधून मला आवाज दिला तेव्हा कुठे मी भानावर आलो. काकूच्या सांगण्यावरून मी त्यांना टॉवेल आणि त्यांच्या कपड्यासोबत कवरही नेऊन दिली. मला जास्त बरमोडा आणि टी शर्ट घालायची यांची सवय होती आणि माझी दाटून आलेली भावना त्यावरून स्पष्ट दिसत होती. काकू बाथरूममधून बाहेर येताच त्यांची नजर माझ्या त्या भावनांवर पडली, जे पाहून त्यांनी नजर फिरवली. बाथरूममधून आल्यावर त्या मला म्हणाल्या, हे सर्व नकळत झाले आहे आणि याचा उल्लेख कोणाशीही करू नकोस. मीही मान हलवून होकार दिला आणि मग आम्ही झोपायला गेलो. झोपताना आम्ही दोघे माझ्या अभ्यासाबद्दल आणि कॉलेजबद्दल अशाच गप्पा मारत होतो. मग त्या मला चिडवू लागल्या, पुढचा नंबर घरात तुझाच आहे लग्नाचा, तर सांग कशी मुलगी शोधू तुझ्यासाठी, आणि जर एखादी शोधली असेल तर सांग, आम्ही पुढे बोलायला तयार आहोत. मीही नाही म्हणून ती गोष्ट टाळली. मग रेखा काकू मला विचारू लागल्या, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? तुझी गर्लफ्रेंड नसेल हे तर मी मानूच शकत नाही. मग अशाच गप्पा मारता मारता आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी काकू शेतावर गेल्या
आणि तिथे दिवसभर काम केल्यामुळे त्यांच्या पायात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे रात्री जेव्हा मी त्यांच्या खोलीत झोपायला गेलो तेव्हा त्या मला आपल्या पायाला तेलाने मालिश करायला सांगू लागल्या. मीही वेळ न घालवता त्यांची मालिश करायला सुरुवात केली. आमच्याकडे गावात महिलांचा पेहरावा थोडा वेगळाच आहे. त्या झोपण्याच्या वेळेस कवर घालत नाही. मालिश करताना त्यांनी कपडे थोडेसे बाजूला केले. मी मालिश करत करत त्यांच्याशी गप्पा मारू लागलो आणि बोलता बोलता मी मालिश आणखी नकोपर्यंत करू लागलो. जेव्हा काकू मला काहीच बोलल्या नाहीत आणि गप्पा मारत राहिला तेव्हा मी माझा हात आणखी थोडासा वरच्या दिशेने नेऊ लागलो. या सगळ्यानंतर मला आतून जाणवलेल्या अहसासाने माझ्या अंगावर काटा आला आणि माझ्या भावना अधिकच तीव्र झाल्या. जेव्हा या गोष्टीची काकूला जाणीव झाली तेव्हा त्यांनी मला मालिश करण्यास मना केले आणि झोपायला सांगितले. त्यांनी बोलता बोलता मला सांगितले होते की त्यांच्या पाठीतही वेदना होत आहेत, म्हणून मी त्यांना त्यांच्या पाठीच्या मालिशबद्दलही विचारले. त्यांनी होकार दिला आणि आपली पाठ माझ्या बाजूला करून कपडे बाजूला केले. मी त्यांना म्हणालो की मी त्यांचं संपूर्ण शरीराची मालिश करून देतो. तर आदिती नाही नाही म्हणाली, पण मी जास्त आग्रह धरल्यावर त्यांनी संमती दिली. त्यांनी हो म्हटल्यावर मी त्यांना त्यांचे संपूर्ण कपडे बाजूला करायला सांगितले. तेव्हा त्या माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहू लागल्या. यावर मी त्यांना म्हणालो, तुमच्या कपड्यांवर तेलाचे डाग पडतील आणि ते खराब होतील, म्हणून सांगतोय. तुम्ही पालथ्या झोपून आपल्या शरीरावर टॉवेल ओढून घ्या, जेणेकरून मी तुमची मालिश करेन. यावर त्या तयार झाल्या आणि आपले सर्व कपडे बाजूला करून स्वतःवर टॉवेल झाकून झोपल्या. हे सर्व करताना त्यांनी मला बाथरूममध्ये जाण्यास सांगितले आणि जेव्हा त्यांनी स्वतःवर टॉवेल झाकून घेतला तेव्हा त्यांनी मला आवाज देऊन बोलावले. मी जसा बाथरूममधून बाहेर आलो तर पाहिले की त्या स्वतःवर टॉवेल टाकून पालथ्या झोपल्या आहेत. मी त्यांच्याकडून तेल घेतले आणि त्यांच्या पाठीची मालिश करू लागलो. मालिश करता करता मी माझ्या हाताचा दाब हळूहळू वाढू लागलो, जेणेकरून त्यांच्या पाठीचा ताण कमी होईल. काकूंना खूप आराम वाटत होता आणि त्यांच्या तोंडून सुटकेचा निश्वास बाहेर पडत होता. मी पाठीवरूनच हात फिरवत खालच्या बाजूला नेऊ लागलो. तेव्हा पुन्हा पुन्हा एकदा माझ्या मनात वेगवेगळ्या भावनांची गर्दी झाली. पण त्याच वेळी मला त्यांच्या विश्वासाची आणि आमच्या नात्याची जाणीव झाली. चाचींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यांच्या खोलीत झोपायला दिले होते आणि घरचे सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करत होते. जर मी तेथे येथे काही चुकीचे पाऊल उचलले तर संपूर्ण कुटुंबाचा माझ्यावरील विश्वास उडेल आणि काकींच्या नजरेत मी कायमचा गुन्हेगार ठरेल. हा विचार माझ्या मनात चमकून गेला. मी लगेच माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवले आणि माझे लक्ष फक्त त्यांची पाठदुखी बरी करण्यावर केंद्रित केले. काही वेळ व्यवस्थित मालिश केल्यानंतर चाची म्हणाल्या, विश्वास, आता खूप आराम वाटत आहे. तू आता मालिश थांबवू शकतोस. मी लगेच तेल बाजूला ठेवले आणि त्यांना आराम करू दिला. मी म्हणालो, ठीक आहे काकू, तुम्ही आता विश्रांती घ्या. मी बाथरूममध्ये जाऊन हात धुवून येतो. मी बाथरूममध्ये गेलो, हात स्वच्छ धुतले आणि स्वतःला शांत केले. बाहेर आलो तेव्हा चाचीने कपडे व्यवस्थित घातले होते आणि त्या अंथरुणावर झोपण्याच्या तयारीत होत्या. मीही माझ्या जागेवर येऊन झोपलो. त्या रात्री मला समजले की भावनांवर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर काकूच्या चेहऱ्यावर एक आदरचा आणि विश्वासाचा भाव होता. त्यांनी मला प्रेमाने चहा दिला आणि म्हणाल्या, काल रात्री तू खूप मदत केलीस. माझी पाठदुखी पूर्णपणे बंद झाली आहे.
त्यांच्या या शब्दांनी मला खूप बरे वाटले आणि मला आनंदही झाला. त्यानंतर काकू माझ्याशी मैत्रीसारखी फ्री बोलू लागली. आमचं वागणं पाहून कोणाला वाटणार सुद्धा नाही की ती माझी काकू आहे. मी बसलो होतो तेव्हा काकूने मला आवाज दिला. काकू म्हणाली की त्यांना शॉपिंगसाठी मार्केटला जायचे आहे, घेऊन चल. मग मी बाईक काढली. काकू मागून बसल्या. मार्केट आमच्या घरापासून 4-5 किलोमीटरच्या अंतरावर होत्या. त्या अगदी मला खेटून बसल्या. त्यांच्या व्यक्तिमत्व मला स्पष्ट जाणत होत्या, म्हणून माझी भावना खूप दाटून आली होती. मला ते सहन होत नव्हते. 20 वर्षाचा मी कसं सहन करणार होतो. मी विचार करत होतो की काकू असं का करत आहे. मला तिच्यावर संशय यायला लागला. कसंबसं आम्ही तेथे पोहोचलो. काकूने मला कपड्याच्या मॉलमध्ये नेलं. मी बाहेर गाडीजवळ उभा होतो, पण काकूने मला तिच्यासोबत आत यायला सांगितले. मी नाही म्हणालो, पण ती मला हातात हात घेऊन गेली. मी शांत जाऊन तिच्या पाठीमागून उभा राहिलो. काकूने कपडे खरीदण्यास सुरुवात केली आणि मला आपण दाखवू लागली. काकूने एक नाईटी काढली आणि म्हणाली, विश्वास, हे कलर छान आहे का? मी विचार करू लागलो की काकू मला हे का सांगत आहे. पण हदच पार तेव्हा झाली जेव्हा काकूने एक कवर काढली आणि मला म्हणाली, विश्वास, हे मला परफेक्ट येईन का? तेव्हा मी तिला म्हणालो, काकू, तू मला हे सर्व का विचारत आहेस? हे तू स्वतः पण घेऊ शकतेस. तेव्हा काकू म्हणाली, एवढा का लाजतोस? उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तुला सोपं जाईल. आणि आता तर आपण एक मित्रासारखे आहोत. मला काही समजत नव्हते. मग सर्व लागेल ते वस्तू घेऊन आम्ही घराकडे परतलो. जाताना पण तोच प्रकार झाला. काकू अगदी मला खेटून बसली. मग आम्ही घरी पोहोचलो. त्या दिवशी रात्री जेव्हा पुन्हा झोपण्याची वेळ झाली तेव्हा काकूने मला हाक मारून त्यांच्या खोलीत बोलावले. मी खोलीत गेलो आणि पाहिले तर ती यावेळी अगदी मोकळ्या वातावरणात कोणत्याही संकोचाशिवाय गाढ झोपलेल्या तयारीत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कालच्या विश्वासाची आणि आरामाची एक वेगळीच छटा होती. त्याने हे सहन आणि मोकळे रूप पाहून माझ्या मनात पुन्हा एकदा भावनांचा कळोच उठू लागला. हिवाळ्याच्या त्या शांत रात्री खोलीतील वातावरण अगदी गंभीर वाटत होते आणि मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जाऊ लागले. मी तिथेच बेडच्या बाजूला उभा राहून विचार करत होतो. तितक्यात काकूने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता बहुधा त्यांनी ओळखली असावी. त्यांनी हसून मला जवळ बोलावले आणि माझा हात धरून मला आपल्याजवळ ओढले. त्या म्हणाल्या, विश्वास, इतका काय विचार करतोस? घाबरू नकोस, ये आणि इथे बस. त्यांच्या त्या मायेच्या आणि जवळ ओढण्याच्या कृतीने माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली, पण माझी भावना अधिक दाटून आली. मी काकूंजवळ बेडवर बसताच खोलीतील शांतता अधिकच गडद झाली. काकूंनी माझा हात सोडला नाही. उलट त्यांनी हलकेच हसून मला म्हटले, काल तुझी मालिश खूप छान होती. माझ्या शरीराचा सगळा थकवा निघून गेला. पण आज दिवसभर बाजारात हिंडल्यामुळे माझे पाय आणि खांदे पुन्हा जाम झाले आहेत. तू पुन्हा एकदा थोडी मालिश करून देतोस का? काकूंचा हा प्रश्न ऐकून माझ्या मनात आधीच सुरू असलेला भावनांचा कळोख अधिकच तीव्र झाला. काल रात्री ज्या विश्वासाच्या आणि मर्यादांच्या गोष्टीने मला रोखले होते, आज बाजारातील काकूंचे ते वागणे, तो हातात घेतलेला हात आणि आता हा एकांतात पुन्हा केलेला आग्रह यांच्यापुढे माझ्या मनातील संयम डळमळीत होऊ लागला होता. मी टेबलावर ठेवलेली तेलाची बाटली हातात घेतली. काकूंनी मागच्या वेळेप्रमाणेच कोणताही संकोच न बाळगता स्वतःवरील कपड्यांची मर्यादा शिथिल केली आणि त्या बेडवर पालथ्या झोपल्या. मी जेव्हा आपल्या हातावर तेल घेऊन त्यांच्या पाठीवर लावायला सुरुवात केली तेव्हा माझे हात हलकेच थरथरत होते,
काकूंच्या शरीराचा स्पर्श होताच माझ्या 20 वर्षाच्या रक्तातील उबळ आणि भावना इतक्या टोकाला पोचल्या की मला आजूबाजूच्या कशाचेच भान राहिले नाही. काल रात्री ज्या विचाराने मला रोखले होते ते सर्व विचार आता बाजारातील त्या नाईटी आणि कव्हरच्या खरेदीच्या आठवणींसमोर वाहून गेले. काकूंच्या तोंडून निघणारे सुटकेचे सुस्कार आणि कानात पडत होते आणि माझ्या हाताचा दाब पाठीवरून हळूहळू खालच्या बाजूला सरकू लागला. यावेळी मी स्वतःला रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. माझा हात पाठीची मर्यादा ओलांडून अधिक पुढे गेला. जेव्हा माझा स्पर्श अधिक तीव्र आणि थेट झाला तेव्हा काकू एकदम दचकल्या, पण त्यांनी मला पूर्णपणे दूर ढकलले नाही. माझ्या श्वासांचा वेग वाढला होता आणि माझ्या मनात आता कोणत्याही भीतीला जागा नव्हती. काकूंनी वळून माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक संभ्रम आणि आश्चर्य होते, पण मी त्या नजरेकडे दुर्लक्ष करत त्यांच्या जवळ जात त्यांना आपल्या कचाट्यात घेतलं. वर्षानुवर्ष जपलेला तो कौटुंबिक आणि विश्वासाचा पडदा आता हिवाळ्याच्या रात्री आम्हा दोघांमधील वाढत्या जवळीकामुळे पूर्णपणे बाजूला सारला गेला होता आणि मी माझ्या भावनांच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे वाहून गेलो होतो. माझ्या वाढलेल्या श्वासांची गती आणि हातांचा स्पर्श पाहून काकूंच्याही मनात एक वेगळीच घामघेल सुरू झाली होती. त्यांनी मला थांबण्याचा एक छोटासा प्रयत्न केला, पण माझ्या नजरेतील ती तीव्र भावना पाहून त्यांनाही स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. खोलीतील तो मंद प्रकाश आणि हिवाळ्याची ती थंड रात्र जणू आम्हा दोघांना भेटीसाठीच थांबली होती. मी हलकेच त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना आपल्या कचाट्यात घेतलं. यावेळी त्यांच्या शरीरात कोणतीही भीती नव्हती, तर एक वेगळीच उबदारता जाणवत होती. तिने वेळ न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टिकवले. 5-10 मिनिटानंतर मला पण तिची एकटेपणाची भूक समजून गेली आणि मी पण तिच्या गालावरून हळूच हात फिरवला. ती शहारली. तिचे श्वास वेगात वाढायला लागले. तिच्या गळ्याचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. मी लगेच तिच्या ओठांवर ताबा घेतला आणि पापी घेऊ लागलो. तिने डोळे बंद केले. आता काकूसुद्धा मला प्रतिसाद देऊ लागले. काकूला खूप दिवसांपासून हे सर्व मिळणार होते, म्हणून ती अधिकच शहारत गेली. मी तिच्या मानेवर पापी करायला सुरुवात केली. एक हाताने तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागलो. ती प्रभावित होऊन जुळबुळ करायला लागली. हा खेळ 10 मिनिट चालला. काकू आता रंगात आली होती. ती उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. ती सळसळत होती. तिचे आवाज येत होते. ती सुस्कारे टाकीत होती. मी अधिकच वेगाने स्पर्श करत होतो. माझ्या हरकतीने ती आता प्रचंड प्रभावित झाली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. माझी भावना खूप दाटून आले होते. तिचे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागलो. ती उसळत जोरजोरात श्वास घेत होती. ती खूप उत्साहित झाली होती आणि फुल रंगात आली होती. मी सांगितलेल्या प्रेमाने ती पोझिशन घेतली. मी तिचे राहिलेले बाजूला केले आणि आता ती पूर्ण मोकळी झाली होती. मी लगेच आशिस्त मोकळे करत तिच्यावरती ठेवून कचवण स्वारी केली. तशी ती किंचाळली. तिच्या डोळ्यातून पाणी आले. मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. तिने मला उचकवलं होतं. त्यांच्या बदलात मी अधिक प्रभाव टाकला. काकू ओरडली. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताळत तिला पापी करत शांततेतील गोष्टी केलं. ती शांत झाली. मग हळूहळू मी हालचाल करू लागलो. तशी काकू आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुखावून जाऊ लागली. मी आता तळ गाठू लागलो. तशी ती मादक सुस्कारे टाकायला लागली. माझी एक लयीत हालचाल होत होती आणि ती स्वर्गीय क्षण साठवत होती. ती माझ्या अस्तित्वाचा पुरेपूर आनंद घेत होती. काकू म्हणाली, काय रे तुझी ताकद? तुझ्या काकापेक्षा 4 पट जास्त ताकद आहे.
खरंच आहे, जग जसं दिसतं तसं नसतं हे मला आज समजलं. मी म्हणालो, तुम्हाला अजून पाहायचं आहे का? असे म्हणून मी तिच्या जीवनात जास्तच प्रभाव टाकायला लागलो आणि ती वेडावून गेली. ती खूपच मादक आवाज करायला लागली. मीही खूप चवताळून तिच्या जीवनाचा तळ गाठत राहिलो. मला काही भान राहिलं नव्हतं, कारण मला एक अप्रतिम सुख मिळत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते, पण मी सारखा हलचल करत होतो आणि त्या स्वर्गीय चापेकळीचा आनंद घेत होतो. ती नुसती मादक सुस्कारे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. माझे अस्तित्व ती तिच्या सुंदर जीवनात अनुभवत त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. ती मध्येच डोळे मिटून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे तू. तू तर छोटा पाकिट बडा धमाका निघालास. मग मी अधिकच हलचल करत आनंद घेत होतो. शेवटी काकू त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान प्रसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत होती आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कट क्षण जवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. काकूच्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होते. तिने माझ्या केसांवरून हात प्रेमाने फिरवला आणि म्हणाली, खरंच विश्वास, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच काकू, मी खूप भाग्यवान आहे की तुझ्यासारखी काकू मला मिळाली. मग काका शेतात गेल्यावर मी आणि काकू रोज रात्री नव्या विश्वास हरवून जायचो. घरात कोणालाही संशय न येत देता आमचे ते गुपित अगदी सुरळीत सुरू होते. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस जितके वेगाने धावतात तितक्याच वेगाने एखादं वादळ समोर येऊन उभे होते. आमच्या या सुवर्ण काळातही असाच एक अनपेक्षित धक्का बसला, ज्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकवली. हिवाळा संपत आला होता. एका रात्री नेहमीप्रमाणे काका जेवण करून शेतावर रखवालीसाठी निघून गेले. घरात सर्वजण झोपल्यानंतर मी हळूच पावले टाकून काकूच्या खोलीत गेलो. खोलीत तोच आनंदाचा मंद प्रकाश होता आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत गुळगुळून गेलो होतो. बाह्य जगाचा आणि वेळाचा आम्हा दोघांनाही विसर पडला होता. खोलीच्या दरवाजावर अचानक खटखट असा आवाज आला. तो आवाज ऐकताच आम्हा दोघांच्या अंगातून विजेची लहर धावून गेली. माझे श्वास जागीत रोखले गेले आणि काकूंच्या चेहऱ्यावरील लाली क्षणात उडून ती पांढरी फटक पडली. रात्रीच्या 2:30 वाजता दरवाजा कोण ठोकावू शकत होतं? काका तर सकाळीच परतणार होते. विश्वास, लगेच बाजूला हो आणि कपडे घाल, काकूने थरथरत्या आवाजात दबक्या स्वरात सांगितले. मी घाईघाईने माझे कपडे सावरले आणि पलंगाच्या मागे असलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात स्वतःला लपवले. काकूने स्वतःचा पेहरावा नीट केला. चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि जड पावलांनी जाऊन दरवाजा उघडला. दरवाजात पोलीस गणवेशात उभी होती काकूंची मुलगी, म्हणजेच माझी दीदी. ती ड्युटीवरून अचानक 2 दिवसांच्या सुट्टीवर थेट गावी आली होती. रात्रीची एस टी मिळाल्यामुळे ती थेट घरी पोहोचली होती.
मम्मी, तू अजून जागीच आहेस आणि दरवाजा आतून बंद का केला होता? दीदीने आत येत थकलेल्या आवाजात विचारले. तिचे तीक्ष्ण पोलीस नजर खोलीभर फिरत होती. काही नाही ग बाळा, एकटीच होते ना म्हणून भीती वाटत होती, म्हणून कडी लावली होती. तू अचानक कशी आलीस? काकूने स्वतःला आवाज स्थिर ठेवत विचारले. सरप्राईज द्यायचं होतं ग. बरं, विश्वास कुठे आहे? त्यांच्या खोलीत कुलूप होतं. आई म्हणाली तो तुझ्यात खोलीत झोपायला येतो. दीदीने टेबलवर ठेवलेल्या तेलाच्या बाटलीकडे आणि तिथे पडलेल्या माझ्या हातातील घड्याळाकडे पाहत विचारले. तिचा संशय बाळगला होता. कोपऱ्यात अंधार खोलीत उभा असलेला मी आणि दारात उभी असलेली पोलीस दीदी. आमच्या नात्याचा, विश्वासाचा आणि या गुपिताचा खेळ आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला होता. दीदीची नजर जेव्हा टेबलावर विखुरलेल्या त्या गोष्टीवर आणि बेडच्या चुरगळलेल्या चादरीवर पडली, तेव्हा तिच्या कपाळावर आड्या पडल्या. तिने संशयाने काकूंकडे पाहिले आणि हळूहळू तिची पावले आणि अंधाऱ्या कोपऱ्याच्या दिशेने पडू लागली, जिथे मी माझा श्वास रोखून उभा होतो. प्रत्येक पावलांसोबत माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात वाजत होते की जणू ते बाहेर ऐकू येतील. मम्मी, खोलीत दुसरं कोणीतरी आहे का? दीदीने अतिशय गंभीर आणि करड्या आवाजात विचारलं आणि तिचा हात नकळत तिच्या कमरेच्या असलेल्या बेल्टकडे गेला. तिचा तो रोग पाहून काकूंची बोलतीच बंद झाली. त्या भीतीने थरथरू लागल्या. दीदी आता अगदी कोपऱ्याच्या जवळ पोहोचली होती. जशी तिने कोपऱ्यात टॉर्च मारली तसा मी तिच्या समोर आलो. मला तिथे पाहून तिच्या चेहऱ्यावर धक्का, राग आणि विश्वास यांचे संमिश्र भाव उमटले. विश्वास, तू इथे या वेळेला आणि या अवस्थेत? दीदीने कडक आवाजात विचारले. माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. कौटुंबिक मर्यादा, विश्वास आणि प्रेम या सर्वांचा एका शेतखंडात चक्काचूर झाला होता. दीदीने संतापाने काकूंकडे पाहिले, मग माझ्याकडे पाहिले. ती काहीतरी मोठा निर्णय घेणार इतक्यात अचानक घराच्या मुख्य दरवाजांवर अत्यंत जोरदार धाड आवाज होऊ लागला. या मध्यरात्री आता मुख्य दरवाजावर कोण आले होते? तो आवाज इतका भयानक होता की आम्ही तिघेही जागीत थिजून गेलो. त्या आवाजासोबतच बाहेरून लोकांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. दीदीने तात्काळ आपली बंदुके काढली आणि ती मुख्य दरवाजांच्या दिशेने धावली. मी आणि काकूही मागून धावलो. दीदीने जसा मुख्य दरवाजा उघडला तसा समोरचा देखावा पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर गावातील 4-5 लोक हातात कंदील घेऊन उभे होते. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. त्यांनी एका माणसाला धरून आणले होते, ज्याचे शरीर पूर्णपणे रक्ताने माखले होते. तो माणूस दुसरा कोणी नसून आमचे काका होते. रेखा वहिनी, विश्वास, लवकर चला. शेतावर रात्री काही दरोडेखोरांनी हल्ला केला. काकांनी प्रतिकार केला म्हणून त्यांनी, एका गावकऱ्याने रडत रडत सांगितले. काकांची ती अवस्था पाहून काकू जागेवरच कोसळल्या. दीदीने एका क्षणात आपले वैयक्तिक राग संशय बाजूला ठेवले आणि ती पोलीस ड्युटीच्या मोडमध्ये आली. तिने काकांना तात्काळ गाडीत घालायला सांगितले, पण गाडीत बसण्यापूर्वी दीदीने मागे वळून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता फक्त राग नव्हता, तर एक भयानक निर्णय होता. ती माझ्याजवळ आली आणि अत्यंत बारीक पण धारदार आवाजात म्हणाली, काकांची ही अवस्था कोणी केली हे मी शोधूनच काढेल, पण या खोलीत जे काही सुरू होतं त्यांचा हिशोब मी आल्यानंतर अगदी पोलीस स्टाईलने पूर्ण करणार आहे. लक्षात ठेव. विश्वास, तू आणि मम्मी आता माझ्या कचाट्यात आहात. असे म्हणून ती गाडीत बसली आणि गाडी वेगाने निघून गेली. रात्रीचे 3 वाजले होते. घरात आता फक्त मी आणि काकू दोघेच उरलो होतो. काका मृत्यूशी झुंजत होते.
दीदीला आमच्या गुपितचा सुगावा लागला होता आणि ती आता कायद्याच्या रूपाने आमच्या मागे लागणार होती. एका बाजूला मृत्यूचे सावट आणि दुसऱ्या बाजूला गुपितेचा स्फोट. काकूनी रडत रडत माझा हात धरला आणि म्हणाल्या, विश्वास, आता आपण काय करायचं? जर काकांना काही झालं आणि जर ही या मुलीने सर्वांना सांगितलं तर आपण कुठेच तोंड दाखवायला लायकीचे राहणार नाही. मी काकूंना जवळ घेतले आणि आता माझ्या मनात सुखाचे विचार नव्हते, तर या भयानक भविष्याची भीती होती. काय होईल पुढे? काका वाचतील का? दीदी आम्हा दोघांना कोणती शिक्षा देईल? आणि या सगळ्या वादळात आमचे हे गुपित नाते कोणते वळण घेईल? हे सर्व जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.